आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नव 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 या फ्रेंड्स. हल्लीचा जमाना आहे तो म्हणजे मार्केटिंगचा. प्रत्येक व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायाची ओळख निर्माण करणं अत्यंत गरजेचं असतं. नेमकी हीच गरज ओळखून सातारा जिल्ह्यातील विविध व्यवसायांची ओळख करून देण्याचं काम आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहोत. ओळख बाजारपेठेची या कार्यक्रमाने नुकतेच 275 एपिसोड पूर्ण केलेत. या निमित्ताने या कार्यक्रमांमधून आम्ही ज्या व्यवसायांची ओळख करून दिली त्या सर्वांना संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या व्यावसायिकांनी आणि ग्राहकांनी त्यांना मिळालेला प्रतिसाद आमच्या सोबत शेअर केला आणि त्यापैकी काही जणांचा प्रातिनिधिक अनुभव आज आपण ऐकणार आहोत. तर फ्रेंड्स, सर्वात प्रथम ऐकूयात साताऱ्यातील पुरोहित श्री मंदार जोशी गुरुजी यांचं मनोगत. ओळख बाजारपेठेचे हा कार्यक्रम नियमित ऐकत असतो मी. तसेच व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट लिस्टच्या माध्यमातून सुद्धा काही वेळेला जर कार्यक्रम चुकला तर नंतर सुद्धा तुम्ही आवर्जून ऐकत असतो. आणि कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर अतिशय सुंदर पद्धतीने आयोजित केलेला कार्यक्रम. आपल्या सातारा शहरामध्ये असलेली बरीचशी ओळखीची आणि अनोळखी सुद्धा दुकानं आणि त्यामधले प्रॉडक्ट्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व सातारकरांना माहीत होत असतात. आठवड्याचा बाजार जसा असतो की ज्याच्यामध्ये काही काही नवीन आपल्याला बघायला मिळतं, तसं या कार्यक्रमामध्ये आठवड्याभरामध्ये एखादं तरी दुकान आणि त्यांचे प्रॉडक्ट्स हे नक्कीच आपल्याला नवीन काहीतरी कळत असतं. आणि अतिशय चांगला कार्यक्रम हा आहे. अनुभव म्हणजे मी पण याचा एक एपिसोड केलेला आहे आणि त्या माध्यमातून मला सुद्धा आता फोन येत आहेत आणि या कार्यक्रमाचा चांगला उपयोग मला सुद्धा होत आहे. अरे वा. यानंतर जाणून घेऊ ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट मधून रिटायर्ड ऑफिसर आणि गेली 35 वर्ष शेती करणारे प्रगतिशील शेतकरी सातारचे श्री धनंजय भुरके सरांचं मत. आपला हा जो कार्यक्रम आहे तो मी खरं तर नेहमीच ऐकतो. त्यामध्ये मला अनेक कार्यक्रम जे पाहिलेले आहेत त्यामध्ये मला जो एक वाड्याच्या टोपीचा जो विक्रेता जो पलटणचा होता तो मला कार्यक्रम खूप छान वाटला. इतक्या छोट्या माणसापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि तो मला अतिशय एक वेगळा तुमचा लुक वाटला आणि ज्यामध्ये एक चांगल्या प्रकारची तुमची जी भूमिका किंवा तुमची जी कन्सेप्ट आहे ती मला खूप आवडली. जाहिरातीच्या जगामध्ये खरं तर सगळ्या या लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं जी एक माध्यम आहे ती इतकं प्रभावी आहे आणि निश्चितच चांगला हा चांगला प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे लोकांची विक्री वाढलेली आहे. त्याचबरोबर दुकानदारांना एक आपल्याबद्दल आत्मीयता निर्माण झाली आणि कित्येक दुकानामध्ये आम्ही नेहमी जात होतो, परंतु या दुकानामध्ये गेलं तर त्या वस्तू त्या दुकानात मिळतात. तर त्या दुकानाची विशेषता आहे, स्पेशालिटी आहे, ह्या गोष्टी आम्हाला त्या माध्यमातून कळायला लागल्या. आणि त्याच्यामध्ये असं झालं की खूप गोष्टी आपल्या जमा होत्या, पण आम्ही काय करायचो त्यासाठी आपल्याला इथं जायला पाहिजे, पुण्यात जायला पाहिजे, मुंबईत जायला पाहिजे, ह्याला जायला पाहिजे. त्यामुळे ओळख बाजारपेठेची आपल्या सातारची ओळख करून देण्यासाठी जे आपण केलेले प्रयत्न आहेत ते निश्चितच स्तुत्य आणि अतिशय चांगले आहेत. त्याच्यामध्ये मला उल्लेख करण्यासारखं धनंजय चिक्की जी 5 जणीची आहे ती एक कन्सेप्ट मला खूप आहे. मी ज्यावेळेस तो कार्यक्रम ऐकला त्यावेळेस खूप बरं वाटलं. आणि जवळजवळ 30 लाख श्रोते आहेत. त्यामुळे आज आपलं हे अत्यंत आकाशवाणी हे प्रभावी माध्यम आहे याबद्दल माझी खात्री पहिलेही होती, आजही आहे आणि इथूनही पुढे राहील. मस्तच. MD मेडिसिन आणि मेंदू विकार स्पेशालिस्ट सातारच्या डॉक्टर शैला कापरे मॅडम यांनी देखील त्यांचा अनुभव आमच्या सोबत शेअर केलाय. सहज रेडिओ चालू केला तर कार्यक्रम सुरू होता ओळख बाजारपेठेची. हा जरा नवीन कार्यक्रम वाटला. विविध शेता, गाडी दुरुस्ती, टाक्यांची स्वच्छता, गणवेश खरेदी वगैरे, लग्नासाठी वगैरे 2 महिने आधीपासून मेकअप वगैरेची तयारी करायची असते ही नवीनच गोष्ट कळली. तर अशी जाहिरातीची कल्पना मला नवीन वाटली आणि त्या व्यक्तींचे फोन नंबर दिल्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट करणं हे शक्य आहे. फ्रेंड्स, ओळख बाजारपेठेची या कार्यक्रमांमधून अनेक व्यावसायिकांना उत्तम प्रतिसाद मिळालाय आणि मिळतोय देखील. तुम्हालाही तुमचा व्यवसाय सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा असेल तर ओळख बाजारपेठेची या कार्यक्रमातून तुमच्या व्यवसायाची ओळख करून द्यायला विसरू नका. आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. ओळख बाजारपेठेची संकल्पना वर्ल्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. संपर्क 2